परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। ज्ञानदान परा ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण प्रश्न, अपार मिथ्या जगत का आधार और अधिष्ठान कौन है? शिष्य उवाच, यह मिथ्या प्रतीत है जामे जगत अपार, सो भगवान मोको कहो को या को आधार। गत प्रश्न का उत्तर, मिथ्या जगत का आधार और अधिष्ठान तू है। श्री गुरु उवाच, तव निजरूप अज्ञानते हे मिथ्या जगभान, अधिष्ठान आधार तू रज्जु भुजंग समान। हे शिष्या, तेरा जो निजरूप कहिए ब्रह्मरूप करिके अज्ञान, तिसते मिथ्या जगत प्रतीत होवे है। याते जगत का आधार और अधिष्ठान तू है। जैसे रज्जु के अज्ञान ते मिथ्या भुजंग प्रतीत होवे है, तहा मिथ्या भुजंग का आधार और अधिष्ठान रज्जु है। यद्यपि मिथ्या सर्प का अधिष्ठान मुख्य द्वितीय पक्ष में वृत्ति उपहित चेतन है और प्रथम पक्ष में रज्जु उपहित चेतन है, किसी पक्ष में रज्जु अधिष्ठान नहीं। तथापि प्रथम पक्ष में चेतन में अधिष्ठान की उपाधि रज्जु है। याते स्थूल दृष्टि से रज्जु अधिष्ठान कहिए। जैसे मिथ्या भुजंग का अधिष्ठान तथा आधार रज्जु है, तैसे मिथ्या जगत का अधिष्ठान और आधार तू है। आता विषय साधकाचा अभ्यास करणाराचा विषय, पण आता चिंतन करायचं आहे. मागच्या आढाव्यामध्ये दृष्टांतामध्ये रज्जु अधिष्ठान असं सांगितलं कळण्याकरता. त्याच्यानंतर पुढे रज्जुपै चैतन्य सर्पचं अधिष्ठान, अंतःकरण उपै चैतन्य साक्षी चैतन्य सर्पज्ञानाचं अधिष्ठान. त्याच्यावर त्यांनी शंका केले, अधिष्ठानाला ज्ञान अध्यास निवृत्ती होती, मग ज्ञानच निवृत्ती न व्हायला पाहिजे. तर त्याने सांगितले दोन्ही उपाधी एक दिशेत्व असल्यामुळे साक्षी चेतन दोघांचे अधिष्ठान आहे, म्हणून अधिष्ठानात ज्ञान दोघंच निवृत्ती होती. ठीक आहे, ही कळल्यानंतर आता सिद्धांतावर त्याचे झेप घेतले. सिद्धांत सांगू लागले, अनुभव सांगू लागले. काय रे काय सांगू तुम्हाला, आयुष्याचं वाटोळ व्हायला लागलं तुमचं तरी काय म्हणणार, तुमच्या पुण्य नाहीच. त्याचं जरा मागत घे. त्याचं पुण्य लागतं. सांगतो, मला विषय माझ्या समोर आहे, पण दोन्ही भूमिका आहे. साधक नाही ना, त्याच्यामुळे एक वाटतं काय करावं. साधकाशिवाय फल नाही हात. म्हणून पहिलं आणि दुसरं तरंग जर आचरणात असला तर ही फार मजा येईल. असो ज्याप्रमाणे रज्जू ही सर्पाचं अधिष्ठान आहे, आधार आहे स्थूल दृष्टीने, सूक्ष्म दृष्टीने उपाधी रज्जुपै चैतन्य वृत्तीपै चैतन्य एक वृत्ती आणि रज्जू एक दिशेचं आल्यामुळे चैतन्य एक असल्यामुळे ह्या दोघंचे अधिष्ठान चेतनच आहे. सर्प ज्ञानाचं अधिष्ठान चेतन आहे आणि त्या चैतन्याच्या ज्ञानाने दोन्हीची निवृत्ती होते हे त्यात सांगितलं.
आणि त्याच्यामध्ये एक मुख्य प्रश्न फार मोठा दांडगा झाला. सांगतो फक्त, गुरुजी सांगा माझ्या. आम्ही विद्यार्थी आहोत, गणित सोडवतो, फक्त आमचा अधिकार आम्हाला माहीत आहे एवढंच. आमची कोणी परीक्षा घेऊ नका, आम्ही वाटचाल करणारे आहेत. फक्त एवढं मात्र खरं की परमार्थाची जी काही मुख्य स्थिती किंवा मुख्य वर्म हे मात्र आम्हाला कळलं गेलं आहे. सिद्धांत आता इथं असा, जसं रज्जूच्या ज्ञानाने अध्यासाची निवृत्ती होती दोन्ही पदार्थ, त्याचे कारण सांगता सांगता पुन्हा परत आहे. ज्या पदार्थाला देश काल नाही, जो पदार्थ आणि पदार्थ ज्ञान एकाच क्षणी उत्पन्न होतं, याचं नाव अविद्या. त्याला देश काल नाही, त्याला क्रम नाही, युगपत होते पदार्थ पदार्थ ज्ञान. आणि हे परमार्थाचं खूप अधिकाऱ्याशिवाय हे घर कळत नाही. म्हणून ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा, ही अंतःकरण कृपा ही होते. असं आता विषयाकडे तुम्ही या अपार जगताचा आधार अधिष्ठान कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर सरशिष्याने विचारलं, महाराजा जसं सर्पाचं अधिष्ठान आणि त्याच्या ज्ञानाचं अधिष्ठान रज्जू पैचैतन्य आहे, किंवा स्थिर दृष्टीनं रज्जू आहे, मग ह्या जगताचं अपार जगताचा आधार अधिष्ठान कोण आहे? तर त्यांनी सांगितलं, बाबा या अपार जगताचा आधार अधिष्ठान तो आहेस. सामान्य रूपाने आधार आहे आणि विशेष रूपाने अधिष्ठान आहे. आणि हे जगत हे तुझ्या स्वरूपाच्या न कळण्याने आहे झालं. स्वरूपाचं न कळणं आणि ते न कळण्याचा परिणाम जग आहे झाला. पण विवर्त आहे, चैतन्य वेगळं आहे. अविद्याचा विपरीत परिणाम आणि अन्यथा रूप हे विवर्ताचं लक्षण आहे. आणि अध्यस्त पदार्थाचं अधिष्ठान तू व्हायचं झाला. सामान्य रूपाने आधार आहे, हे विशेषपणे अधिष्ठान आहे. याचा थोडा अनुभवाने जर खुलासा करायचा असेल, ऐकत असेल तर थोडंसं विस्तार करतो 2 शब्दांनी. मी हे सगळ्याला मी वाचून कोणी नाही आहे झालं. म्हणून मी हे सामान्य वाचक पद आहे आणि आहे हे सामान्य वाचक पद आहे. घट आहे, पोट आहे, पशु आहे, हे आहे हे काय करणं, ह्याला आधार म्हणावं. सामान्य मी आहे याला सामान्याने आधार म्हणावा. डोळा आहे, कान आहे, नाक आहे ही वस्तू कुठे कोणाला कळायला लागली. आणि माऊली म्हणते आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वरी निवृत्तीचा. माऊली म्हणते तुम्ही कशाचा विचार करता रे, तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी ज्ञानेश्वर पांडुरंगाचा नाही म्हणले, मी ज्ञानेश्वर स्वतंत्र नाही म्हणले, मी कोणाचा निवृत्तीचा ज्ञानेश्वर. म्हणून गुरुला माणसांनी असं जावं, गुरुची भेट असं जावं. बोलते काय गुरु त्या योग्यतेचे, शिष्य त्या योग्यते एखादा असेल चांगला झाला. म्हणून सामान्य रूपाने जगाला आधार अधिष्ठान तो आहेस. आणि यावेळेस माझे दादांची नेहमी आठवण येते. आम्ही नेहमी सांगतो आमचे दादा म्हणायचे असे, मी जगाचा आधार अधिष्ठान. आणि खरंच होतं ते दादा. हो काय करावं, सगळ्याला आहे पण आपलं स्वरूप आहे. म्हणून आहे या सामान्य रूपाने आधार आहे आणि चिद आणि आनंद रूपाने अधिष्ठान आहे. म्हणून इथं लिहिलं आहे की बाबा ह्या जगताचा आधार अधिष्ठान तो आहे, परंतु हे जगत स्वच्छ अनोळखीमुळे आहे झालं, स्वच्छ अज्ञानामुळे आहे झालं. अज्ञानाचं कार्य जगत आहे झालं. अज्ञान रूपी अविद्या रूपी निद्रेमुळे विश्वरूपी स्वप्न आहे आणि त्या विश्वरूपी स्वप्नाला आधार अधिष्ठान तूच आहे असं त्याने उत्तर दिलं. चला, आत्मा का सामान्य रूप आधार और विशेष रूप अधिष्ठान है। यह स्थान में यह रहस्य है
जैसे जेवरी के 2 स्वरूप है, एक तो सामान्य रूप है और एक विशेष रूप है। सामान्य रूप इदम है और विशेष रूप रज्जु है। यह सर्प है, या रीति से मिथ्या सर्प से अभिन्न होय के भ्रांति काल में भी प्रतीति होवे जो इदम रूप सो सामान्य रूप है। और जो सर्प की भ्रांति काल में प्रतीति न होवे किंतु जाकी प्रतीति हुए ते सर्प भ्रांति दूरी होवे सो रज्जू का विशेष रूप है। असं आहे की एक रज्जू अगोदर काहीतरी आहे अर्थावरती तिथपर्यंत पोहोचल्यावर त्याला इदम असं म्हणावं आणि त्याच इदमाची प्रतीती रज्जूचे न कळण्याचं कार्य असणारं सर्प त्याच्याशी पण इदमपणा येतो झाला, हा सर्प आहे असं वाटतं झालं. पण इदम कल्पित पदार्थाचा आधार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं विषय, एक कल्पित मी, एक सामान्य मी आणि एक विशेष मी. कल्पित मी ध्यादिकाला मी म्हणणं ही कल्पित मी आणि मी एक नुसती स्फूर्ती अंतःकरणाची सामान्यच मी आणि देहाला करता बघता मी असं म्हणणं ही कल्पित मी. कारण मी शिवाय जगाला आधार नाही म्हणून मी एक शाणा मी काय असेल ते पण मीला सोडून नाही. पण त्या मीचं वास्तव्य कल्पित पदार्थामध्ये असल्यामुळे कल्पित पदार्थ आहे असं वाटतं. कल्पित पदार्थ म्हणजे देहाधिक जगत अज्ञानाचं कार्य हे कल्पित आहे. आणि त्याला अनिर्वचनीय संबंधाने त्याचे साधात्म्य झाल्यामुळे त्या पदार्थाला आहेपणा वाटतो. पण ते आहेपणा आपलं आहे, पण ते आहेपणा असं आपलं न कळल्यामुळे त्याच्यात अस्तित्व तुमचं दिलं झालं. किती तुमचं अस्तित्व गेलं लांब वृत्ती नको सांगायला झालं. म्हणून सामान्याने जसं रज्जूचं विशेष स्वरूप कळल्यावर सर्प नाही असं होतो, नाही असं होतं, तसं मी सच्चिदानंद आहे असं कळलं देहाधिक जगत नाही झालं. हो, ऐकणं सोपं, कळलं सोपं, झेपणं अवघड आहे झालं. हो, किती नाही झालं अधिकारी पाहिजे. मग पहिलं दुसरं तरी लिहिलाच कशाला त्याने. म्हणून अर्जुनाचे तर चालले करडगण अर्जुनाच्या निमित्ताने. अर्जुनाच्या निमित्ताने तो आम्हाला उपदेश आहे. अर्जुनाला कुठं भाव असतं काय, पण निमित्त करावं लागतं काहीतरी. म्हणून विशेष स्वरूपाने अधिष्ठान सामान्य रूपाने आधार आहे. ते सामान्य रूप तुम्हाला सांगितलं. वृत्तीच्या समोरच्या दृष्टी आहे रूपाने सामान्य आधार आहे आणि वृत्तीच्या पाठीमागे वृत्तीच्या स्थिरतेमुळे मी आहे हे सामान्य आधार आहे. आणि ते चीज आणि आनंद जर कळलं तर मग अधिष्ठान आहे. कारण ह्या सगळ्याला अस्तित्व तुमचं आहे. या सगळ्याला वृत्तीच्या ठिकाणी ज्ञान हे तुमचं आहे. पण अज्ञानामुळे दिशाभूल झाली, उलट झालं. ज्ञान का ज्ञान, ज्ञानी का ज्ञान, गुरुजीने म्हणावं. ज्ञानी म्हणले की त्रिपुटी आली, ज्ञान म्हणले की स्वरूप आलं. तिथं लिहिलं माऊलींचं आत्मरात ज्ञान मात्रीची भरू. ज्ञानी नाही म्हणली तिथं, ज्ञान आहे त्याला. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण. माऊली काय म्हणते, सत्य ते ज्ञान आणि अनंत. अनंत म्हणजे ज्याच्या पदार्थांनी, कोणत्या पदार्थांनी, कालाने, कशाने नाहीच होत नाही ते अनंत असतं. अनंत या शब्दाचा अर्थ कशा सापेक्षता आलाय झाला तर मला अनंतच वाटतं, पण अनंत स्वरूप आहे त्याला. कारण कसं ते नाकातलं, हातातलं, पायातलं, कानातलं सोन्याचे अलंकार आहे. मग अलंकार नामरूप अनंत आहे, पण त्याच्यामध्ये एक अन्वयाने सोनंच आहे का नाही. तसं अन्वयाने परमात्मा सगळ्या ठिकाणी आहे, पण ते अनंत तो का वाटत न कळल्यामुळे. पण ज्याचं देशाने बाद होत नाही, ज्याचं काळाने बाद होत नाही, ज्याचं प्रमाणाने बाद होत ते अनंत असतं. म्हणून सांगायचा विषय तर विशेष स्वरूपाने अधिष्ठान तुम्ही आहात झालं जगाचं. आणि विशेष स्वरूप तुमचं जर असेल तर चिद आणि आनंद. थोडक्यात सांगायचं, चिद या शब्दाचा अर्थ ज्ञान आणि सुख या शब्दाचा सुखच, आनंदच आहे त्याला असं ते. म्हणून विशेष स्वरूपाने अधिष्ठान सामान्याने
सामान्य आधार आणि विशेषाने अधिष्ठान. चला असं श्री गुरु शिष्याला सांगतात. तैसे आत्मा के भी दो स्वरूप है, एक सामान्य रूप और दूसरा विशेष रूप. तसे म्हणतात रज्जूसारखे. सतरूप सामान्य रूप है और असंगता कुटस्थता नित्य मुक्तादिक विशेष रूप है. आता इथं घ्या थोडं. असंग, नित्य, कुटस्थ, मुक्त. मुक्तता. आता 3-4 सूत्र आहेत. त्याच्यामध्ये पहिलं असंग आहे. असंग आहे ना, सामान्यचं राहिले सत. सामान्य निसत झालं की. त्याच्यानंतर असंग. असंग. असंग म्हणजे त्याचे. तसं नाही. असंग म्हणजे त्याच्यात असून वेगळं असणार. त्याच्यात असून वेगळं असणार. का सांगतो तुम्हाला. एक व्यवहार सांगतो. अनंत सिद्धार्थ. माळी दोऱ्या का दोऱ्यात म्हणेत. दोऱ्यात चुकलं. दोर. मण्यात दोर आहे. दोऱ्यात म्हणेत का. दोऱ्यात म्हणे नाही, मण्यात दोर आहे. हे दोर आहे ना. मग ही दोर मनामध्ये किंवा दोरच म्हणे. दोरा म्हणत. तसं आत्मस्वरूपाने ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान सर्व घटी पूर्ण एक जाते. सगळ्या ठिकाणी आत्मा एक आहे. पण एक असून तो कसा आसंग आहे. आसंगामध्ये थोडंसं डोकं चालवावं लागतं. त्याला एक उदाहरण सांगतो कळून देण्याकरता माऊलीने सांगितलेलं, गुरुजी सांगायचे. त्याला दुधात तूप का तुपात दूध दुधात आहे ना. आता दुधात तूप आहे, दह्यात तूप आहे, लोण्यात तूप आहे. आणि तुपात कोण कोण आहे. कोणीच नाही. त्याच्यात असून वेगळे की नाही. म्हणून ही तर भव्य मौज. ते वर्त दिसे ते देही, ते देहीनं माझ्या ठाई, त्याच्या हृदय मी समोर. आताच विषय झाला. या उपाधी माझी गुप्त चैतन्य अशी सर्वगत ते सत्व निस्तंत स्वीकारचे. असंगत विषय झाला. असंग या शब्दाचा अर्थ संबंध असून संबंधीचा विचाराचा विक्षेपाचा संबंध नाही. याला संसर्ग अध्यास म्हणावा, ह्याला संबंध अध्यास म्हणावा, ह्याला संबंधाची भ्रांती म्हणावा. असं संबंध नसून संबंध वाटणं का नाही. त्याच्यात असून संबंध नाही. हो सांगू. माझे गुरुजी सांगायचे. माझे गुरुजी सांगायचे पाहुण्याचे तर पाहुणे गेली. पाहुण्यामध्ये पाहुणे बोलते ते, पण तिथले आहे का नाही. तसं नित्यमुक्त असंगतो आहे. झालं कशावरून. आहे मावळतं का नामरूप मावळतं. नामरूप आहे कायम. बरं आहे मावळेल का. आहे मावळवर मग तर सगळं संपलं. आहे मावळतच नसतं. आता ही माणसं मेले का आहे मेलं त्यातलं. माणसं नामरूप नाहीच झालं. मग याला आधार म्हणावं. आणि असं ते त्याच्यात असं वेगळं असतं. म्हणून अनुभव करत नाही तरी तुम्ही, तुम्हाला अधिकार नाही म्हणून उपयोग नाही. तुम्ही शरीराच्या दृष्टीने मनाच्या दृष्टीने कितीही जरा हलके विषय असले तुमचे, कितीही विलास हव्यास असले तुमचे, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला त्या विलास हव्यासामध्ये, त्या कपट कार्यामध्ये, त्या व्यावहारिक दृष्ट्यामध्ये त्या तुमच्या ज्ञानाने ते मन व्यवहार करते. ही सावधगिरी नाही झालं. नेहमी आम्ही उदाहरण जरी दिले तर काय उपयोगाचं आहे. ज्ञान कधी मावळत नसते आणि मनाचे विकार त्यात असतानाही ते वेगळं. पण अर्जुना असा जो जाणणारा पुरुष एखादावर का आत्मात्म्याचा ठाई देहाचा धर्म देह पाही ऐसे जाणती ते आण आहात का.
गुरुजींना सांगतो माझ्या गुरुजींना सांगा, आई आणि पत्नी दोन्ही सारखेच का? नाहीतर अवयव सारखेच ना दोघीचे अवयव सारखे जरी असले ते पद वेगळे आहेत. आईचं आणि पत्नीचं अवयव सारखे जरी असलं पण पद वेगळं आहे. आता याच्यामध्ये पद वेगळं आहे म्हणून व्यवहार वेगळा आहे, पण शरीर दोघीचं पंचमहाभूतच आहे का नाही, आहे ना? मग आता ह्याच्यात सगळे पंचमहाभूताच्या दृष्टीने जर पाहिलं तर, पण व्यावहारिक पदाने पाहिलं तर मग व्यावहारिक पदाने पाहायचं असतं आणि अनुभवाने व्याप्त पाहायचं असतं. एकदा मी काय झालं भागवत वाचतो, आता या मनात स्वभाव तापडत आहे, मनाला काही सहन होत नाही हे कळतं आहे. आणि नेहमी मी हिला आडवं बोलायचं, कृष्णीला आडवं बोलायचं, नेहमी त्यांना आडवं बोलायचं. नाथ महाराजांनी वाचता वाचता नाथ महाराजांच्या भागवतात आला, का रे सगळ्या ठिकाणी आत्मस्वरूप आहे, सगळ्या ठिकाणी भगवान समजतात, तुझ्या मंडळीच्या ठिकाणी मला ठिकाण नाही का? त्याला का दुखवतो? तेव्हापासून वाणी बंद झाली. प्रसंगाने बोलायचं पण मनात अजिबात कपटीपणा नाही, ते बी कळण्याकरता, नाही त्याचीही गरज नाही. नाही कळलं, नाही सांगितलं, नाही कळलं मग माझी प्रपंचाची शरीराची नुकसान होती. साधन मला सांभाळायचं आहे, आयुष्यभर हे साधन असं राहिलं पाहिजे. शरीर पडता पडता शरीराचा माझा संबंध नाही अशी जागृतीवरती राहिली पाहिजे. नाकाचा शेमट फेकल्यासारखं शरीर फेकणार आहे, याच्याकरता ही चिंता नाही झालं. मग विशेष चेतन आणि असंग म्हणल्यानंतर आहे का संबंध? म्हणून माऊली तुकोबाराय होतात, न करी रे संग राहे रे निश्चय, लागून दे मळ ममतेचा. न संग म्हणजे तू त्याच्यात असून वेगळं आहेस, असंग आहेस का? लक्षण वेगळे आहेत ना. असंग ज्ञानी निर्विकार आहे आणि ज्याचे संबंध ते विकारी आहे. मग विकारी आणि अविकारी, खोटं आणि खरं, खोटामुळे खरी सिद्ध होते आणि खऱ्यामुळे खोटं जगत आहे. मग कोण कोणाला जगवतं हे तर कळते का रे तुम्हाला? असं हे का सांगितलं कमी? असंग आहे. असंग कशा रूपाने? ज्ञान रूपाने. असंग कसं आहे? कुटस्थ रूपाने. तो नित्यमुक्त आहे. असंग म्हणजे वेगळे, वेगळे सत्य पदाने वेगळं असतं. काय ते स्थूल सूक्ष्म संघात हे इस रीति से स्थूल सूक्ष्म संघात की भ्रांति समय भी मिथ्या संघात से अभिन्न होके सतरूप प्रतीत होवे हे. अशा रीते स्थूल सूक्ष्म देह आणि जग नाम त्याला भ्रांती रूपाने अभेद रूपाने प्रत्याला येतं. भ्रांती म्हणजे जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत कळत नाही मी देह आहे, माझा डोळा आहे, मी एक विद्वान आहे, हे जे मी आहे हे भ्रांतीमुळे कल्पित पदार्थ ठिकाणी अस्थिपणा वाटतं. अरे किती अस्थिपणा होतं काय सांगू तुम्हाला, विचार नाही झाला. स्वप्नामध्ये तुम्ही देह ही नसून स्वप्नातल्या देहाला मी म्हणा लागलात. इतकं या मायानं जकडून टाकलंय त्याला, या आज्ञाने इतकं जकडून टाकलं, या मोहाने इतकं जकडून टाकलं, सुटायची श्री गुरुच्या कृपेशिवाय सुटत नाही. त्यात उत्तर आहे. देव बोलला तरी देहबुद्धी जात नाही, तर समाधी लावली तर देहबुद्धी जात नाही. तर हारली चांगल्याची भ्रांती. कोणाला भ्रांती होती? ज्याला हागायचं नाही, ज्याला मुतायचं नाही, ज्याला गोळी घातली तर लागत नाही, ज्याच्या नजरेत मेलेले माणसं उठतात, ज्याने सूर्याला थांब म्हणले की थांबता येतं, ती हारली चांगल्याची भ्रांती. तुम्ही मेलेली उंदरे, तुमची काय कथा रे? आहे का कळतं हेच काहीतरी? ज्या पुरुषाला लघवी स्पर्श करणे 1400 वर्ष ज्याला शरीर सांभाळलं गेलं, किती तादात नाही अज्ञान. तसं नसतं हे. का? आत्मानंद भोगत होता
पण अखंड आनंद भोगत नव्हता. आणि साधू संत ज्ञानराज तुकोबा किंवा आपल्याकडचे माझे गुरुजी अखंड आनंदात राहत होते. त्याच्यामध्ये आत्मानंद परिच्छिन्न भोगणारे योगी, प्रेमाच्या द्वारे आनंद भोगणारे भक्त, शब्दाचा आनंद भोगणारे विद्वान पंडित, आणि सगळ्या रहित आनंद भोगणारे साधू. आणि त्याचा अनुभव तुम्हाला आहे, फक्त कळत नाही. झोपेमध्ये तुम्ही विद्वान का पंडित का कोण? बरं, झोपेमध्ये तुम्ही कोण आहेत? सुख नाही का तुम्ही नाही तर मानलेले नाही, तिथं तुम्ही ज्ञान रूप आनंद रूप आहे. आणि तो आनंद साधू अखंड बघतो, त्याला जीवनमुक्त म्हणावं असं. आणि त्या आनंद रूपाने, असंग रूपाने, कुटस्थ रूपाने, नित्यमुक्त असताना हे विशेष स्वरूप या जगाचं अधिष्ठान आहे. आणि हे 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 असंग नित्यमुक्त कुटस्थ असंग सच्चिदानंद हे तुझं स्वरूप आहे. म्हणून या जगाला आधार अधिष्ठान तो आहे असं शिष्याला श्री गुरु उत्तर देतात. आपल्याला काय करायचं नाही, आपण वाचायचं, आम्ही सांगायचं, बाकी काय ते ग्रंथ आहेत तिथे तिथं करायचं नहीं। याते आत्मा का सत्स्वरूप सामान्य रूप है और स्थूल सूक्ष्म संगात की भ्रांति समय आत्मा का असंग कुटस्थ नित्यमुक्त स्वरूप प्रतीत होवे नहीं, किंतु असंगादि स्वरूप आत्मा की प्रतीति हुए ते संघात भ्रांति दूरी होवे है। हो थांबता हो, भ्रांतीकाली ही वेगळेपणा वाटत नाही, भ्रांतीकाली ह्याचं वेगळेपणा वाटत नाही. भ्रांती निवृत्त झालो मी वेगळा आहे असं वाटतं. भ्रांती निवृत्त झाल्यावर त्याच्यावर एक गुरुजी सांगितलं होतं, एक महाराजाचा ज्ञान सांगायचा, कीर्तनामध्ये उड्या मारो ज्ञान सांगायचं. सच्चिदानंद आसन वेगळा, पण अनाधिकाऱ्याला ज्ञान सांगते तर पण अनाधिकारी असतो. आमच्या गुरुंचं सांग त्याला जाऊन काना सांगावं, जे जग नाही म्हणणार सगळा देव आहे म्हणणार, त्याला हळू जाऊन कीर्तन सांग, महाराज तुमचं कुत्र्याचं पिल्लू मेलं, चक्करच आली महाराजाला, कुठं गेलं ज्ञान, कुठं मोहाने खाली आणलंय, सांगता येतं असतं पण फल नसतं होत. आता त्यांनी दुसरं सांगितलं होतं पण ते मी नाही सांगते, गुरूंचे शब्दच माझी शक्ती नाही बोलायला, गुरूंचे शब्द गुरुजींनीच वापरावं, मी नाही वापरावं. कारण त्यांचा अधिकार होता, न सांगता दत्तांनी काम केलं, केवढा अधिकार असेल गुरुजींचा. न सांगता गुरुजीने पै चिल्लरे परत म्हणले, गुरुजीच्या कीर्तनाला देव आले. आणखीन एक गुरूंचे अधिकार सांगतो, कारण गुरूंचं नाव जर घेतलं तर तुका म्हणे पापीन जाती संताच्या जपे, पंढरपूरला कीर्तन शेवट, आणि कुठे बी दोन भाग असतात. गुरूंचे कीर्तन लोकांना ऐकून म्हणून बुद्धिहीन लोकांनी त्यांच्या वाऱ्याला टाच नसतात, आणि इथून समाज त्याविषयी इतका चौकड गुरूंचे आवाज कसला येईल, टाच नसतो, वायर बंद, पण ती सर्वच गुरुजी सर्व हाक मारली भगवंताला हाक कशी मारली, येव येव इटाबाई माऊली, गरुडावरीच बैसून माझा कैवर, पिवळा पितांबर कैसा गुरुने झळकला, येव येव इटाबाई माऊली, असं मोठ्याने हाक मारले गुरुजीने. त्यावेळेस मी असं होतं इथं पाय व्यासपीठावर तिथंच मी, तर ते भगवंत असं शंखचक्र फिरवीत आणि गुरुजीच्या पाठीमाग उभा राहिला, ती व्यासपीठ असं हल्लं, आणि मग सगळ्या समाजाच्या कानात गुरुजी बोलायला लागले, ते टाच नाही तशाच राहिले.
ही अशी स्थिती प्राप्त झाल्यावर ही याच्याकरता ही परमार्थ. परमार्थ कशा करता आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पद घेणे. त्या नरदेहाच्या आयुष्यामध्ये सच्चिदानंद पद मिळवावं की जे पद कधी बाद होत नाही, जे पद कधी विकार नाही, आणि जे पद कधी संपत नाही, आणि जे पदाला प्रमाणाची गरज नाही, असं ते पद आहे. तुम्हाला मार्क किती दिले? प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला. आमच्या ज्ञानोबराचं प्रमाणपत्र घे म्हणजे भागल. तुम्ही पत्र देणार तसं घेणार आहे तसेच. तसं नसतं. आमच्याकडे वेगळं आहे. तुमचं सगळं लुच्च्याचा बाजार आहे. 20 लाख देतो त्याला प्रमाण, त्याच्यापेक्षा 30 लाख देतो त्याच्यापेक्षा अधिक त्याला प्रमाणपत्र. चला, म्हणून असंग नित्यमुक्त आहे. म्हणून भ्रांतीकालीसुद्धा अभेद रूपात प्रतीच्याला आधार म्हणावा, आणि ज्याच्या प्रतीचेमध्ये भ्रांती राहत नाही त्याला विशेष म्हणावा. मग मी साक्षी चेत असं म्हणलं देहबुद्धी राहील का? कर्तबुद्धी राहील का? निदान मॅडम बुद्धी तर राहील ना? काही शक्यच नाही. एकदा तूप झालो त्यात विकार नाही. तूप होय पण विकाराशी संबंध आहे, पण विकार नाही. तूप आहे का नाही? संबंध आहे का विकार आहे? मग तसं आत्मस्वरूपाने तो देहाशी संबंध आहे का? देहाचे विकार आहेत तुझे तो आत्मस्वरूपाला हां संबंधी आहे, पण विकार नाही. विकार नाही म्हणजे सांगू पुन्हा, कोणत्याच विकाराचा परिणाम नाही होत असं कळलं. विकारी नाही, विकार नाहीच. पण आपण विकारी नाही, विकार असं विकार नाहीच असं म्हणाला. विकार टाकून विकार नाही कळावं लागतं. आपण आत्मबुद्धी टाकून नाही, आत्मबुद्धी टाकून आत्मा आहे असं कळायचं. लक्ष येते ना? काहीतरी बडबड आहे का? याते असंगता, कुटस्थता, नित्यमुक्तता और व्यापकताधिक विशेष रूप है. याचे एक एक पद्धत. आता नित्य झालं, पुढं कोणतं आहे? नित्यच्या पुढं व्यापक. व्यापक व्यापक म्हणजे तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्वपणा त्याला व्यापक म्हणा. त्याला पुढे हां सर्व भ्रांति में सामान्य रूप आधार कहिए है. नाही, व्यापकच्या पुढं असंग, कुटस्थता. असंग झालं, व्यापक. असंग झाल्यावर कुटस्थता. कुटस्थता राहिलं. कुटस्थता म्हणजे व्यवहार असून विकार नसतं. मन रूपी कारागीर अधिष्ठान साक्षी चैतन्यावर व्यवहार संकल्पाचा करतो, परंतु संकल्पाचा आणि साक्षीचा अजिबात संबंध नाही. कारण संकल्पाचा विकार साक्षी चैतन्याला नाही, म्हणून त्याला कुटस्थ म्हणतं. कुटस्थ म्हणजे असंग निर्विकार. कशावरून सांगतो? आल्या गेल्यावर मी गजबज नाही म्हणे. कसल्याही विकाराच्या वृत्त्या निर्माण झाल्या पण हालत नाही झालं. त्याला माझे गुरुनी सांगावं. माझे गुरु सांगायचे, किती गाढवं तो उभा राहिलं, काळे गाढवं, पांढरे गाढवं, खेचरी गाढवं. त्याचं कोणता गाढव असतो? पांढरा का काळा का खेचरी? कोणताच नाही. तसं कसल्याही अंतःकरणाची उन्माद झाला तर तो त्याचं साक्ष. पण आल्या गेल्यावर म्हणजे गजबज नव्हे म्हणजे काय ऐकायला. आपण कसं ते म्हणे ओले होऊन वारे सुटले. गोड बोलले की गाल फुगले, थोडा शब्द झालं गाल बसले. तो साक्षी आहे तर बोलणं. चला, नित्यमुक्त म्हणजे कोणा संबंध आहे? चला, सर्व भ्रांति में सामान्य रूप आधार कहिए है. म्हणून सर्व भ्रांतीमध्ये संघ भ्रांती, विकार भ्रांती, जगत सत्यत्वाची भ्रांती असे त्याचे 5 प्रकारच्या भ्रांत्या. त्या भ्रांतीमध्ये सामान्य मी या पण प्रत्ययाला येतात. और एक म्हण देहाला मी म्हणणं हे भ्रांती ऐक, सामान्य मी ऐक नाही. देह मी म्हटल्यानंतर त्या भ्रांतीमध्ये मीची प्रतीती ऐक नाही. देहाला मी म्हणणं भ्रांती आहे.
पण त्या देहाला मी म्हणताना सुद्धा देह नसून देह मी वाटणं ही भ्रांती, पण त्याच्यामध्ये मी आहे का नाही म्हणून राज्यसाहेबाकडे भ्रांती नाही, इकडे घ्यायचं. भ्रांती कुठे आहे? देहबुद्धी असलेली भ्रांती. मग कोणा विस्तार नाही करायचा, त्याला वेळ नाही त्याला. विशेष रूप अधिष्ठान कहिए हे. आणि विशेष जे चिद आनंद नित्यमुक्त कुटस्थ असतं हे विशेष रूप आहे, त्याचं अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठान म्हणलं की त्याच्यावर ते जगत असतं. जैसे सर्प का एक मिनिट सांग. आता व्यक्तिमत्वाने शास्त्रहीन माणसाला विषय वेगळा, पण इथं जर शास्त्रयुक्त जर पाहिलं, पत्नीवर पती जगतो का पतीवर पत्नी जगते? बरं, दुसऱ्या भाषेत आईवडिलावर मूल जगतं का मुलावर आईवडील जगतात? आईवडिलावर. हां, आईवडिलावर मूल आहे ना. तसं चेतन अधिष्ठान साक्षी चेतन बुद्धी जगते का बुद्धीवर तू जगतोस? इकडे आहे ते. हां, बुद्धीवर तू जगतो का तुझ्यावर बुद्धी जगते? माझ्यावर आहे ना. पण कसं वाटतंय? बुद्धीवर. आहे का नाही? काय कोण? अरे मी इतकं केलंय म्हणून भागलोय, ही बुद्धीची भाषा. मीला सोडून करणं म्हणा काय करत ते. मी इतकं राहताना झटपट केल्या तू मानलंय, पण मीला सोडून म्हण ना तू मी इतकं केलं म्हणून मुळात चुकल्यावर फजित होत असते. मुळात चुकल्यावर फजित होत असते. मग त्या फजितीला माप नाही. इंद्रिय एकीकडे वळते, मन एकीकडे वळते, शरीराचे रोग एकीकडे वळते. काय फजिती हे? कुठं कळायला लागलं हे? फजिती ही आहे. आणि ही तरी फजिती चालू आहे. उद्या गळ्यात यमाचा फासा पडलं, ठोके बसला, ती फजिती बघ कशी येते. मग ते कोणी सोडून ना एका चक्रपाणी वाचून तुका म्हणे तू सोडी ना कोणी एका चक्रपाणी वाचून. तिथं ती फजिती आहे. तुकोबाराव म्हणतो पुढे हुशार थोर आहे वाटतं. तुकोबाराव हे शरीर पडता मोठा प्रतिबंध आहे बघ, तिथं काय करणार तू? ज्याच्याकरता तो हाडाच्या काढून ज्याच्याकरता तो रक्ताचं पाणी केलं, तिथं काय त्याचा उपयोग नाही. तिथं एकच तो भगवंताची सेवा केली तीच तिथं उपयोगाला पडेल. झालं आम्ही सगळे चोर आहेत. झालं आमच्या कामं करतात, तुझे कौतुक करतो, तुला हाणमार करतो, आमच्या पोटात करता. पण खरंच जर पाहिलं शहाणा असतील तू तर वर्तमान काळामध्ये तिथं फासा चुकवायचा. करा रे बापानं साधना हरीचे झणी करण्याची करू नका. जेणे नाही जन्म इमाची यातना आयशिया साधना करा. काही नातराय म्हणतात बाबा रे असं कर काही साधन का. तिथं हे बाकीचे उपयोग. दारापुत्र घरातील निराळे मध चालायचा परांत काळी आस्था न दिसाची जवळ मृतिका मृतिक कवळी एकळी संतीच राहतील निराळी रांडा पोरे सकळ. हे सगळे बाजूला राहतात. झालं काय करायचं? रडत बसतील. याच्यापेक्षा काय ते बी रडायचं कसं करायचं? माझं कसं होईल म्हणून गेल्या करता नाहीच रडत आहे. माझं कसं होईल? हीच मग जीवाची. असं तर कोणाचं नाही ऐकलं का? हा आपला स्वार्थ म्हणजे स्वतः करता रड, त्याच्याकरता रडायचं नाही. ही फजिती आहे. पुढे हुशार ही फजिती आहे. झालं आता वर्तमान काळामध्ये इंद्रियाचे ओढाचा त्रिविध दुःखाचा ताप, मनाचा ताप, ही फजिती आता साधूंच्या विचाराने जर पाहिलं तर नसतं कोणी कोणाचं. हे नाही तसं नाही. म्हणून भ्रांतिकाली सुद्धा मीची मला ही तर सांगायचं आहे. मी चुकलो असं नाही समजायचं, पण त्या काळी सुद्धा मीची व्याप्ती आहे. पण फजिती कोणाची? मीची का कोणाची? जे देहाला मी म्हणतो त्याचे वाटते, पण त्याचे पण नाही. आहे का नाही? त्याला एक दृष्टांत त्याला पंचकरणात बघा दृष्टांत कल्पित असतो. सिंहाचं पोर मेंढ्यामध्ये राहिलं आणि ते मोठं झालं. त्याला सांगून एका शिवाने बोलतो म्हणलं मी नाही भाऊ मी म्हणलं तसे भाऊ म्हणलं काय. पण नात राय म्हणतात हे प्रत्यक्ष तू सांगून कसं मुळे
बघून माझा डोळा दुखू लागला का मी दुखू लागला म्हणतो. माझा म्हणलं कसा असतो है ना. माझा पायच मोडला पण मी न दुखावला म्हणे. माझा पाय मोडला पण मी दुखावला असं म्हणत नाही. ऐसे सांगे प्रत्यक्ष देहातीता असं वर्तमान काळासुद्धा मी वेगळा असं सांगतो पण भ्रांतीनं कळत नाही म्हणून. चला. जैसे सर्प का आश्रय जो ज्योरी ताका सामान्य इदम स्वरूप सर्प का आधार है और विशेष रज्जू स्वरूप अधिष्ठान है. हे दृष्टांतात सामान्याने आधार आहे रज्जू दोरी आणि विशेष दोरी त्रिपदरी वाकाचे असे कळले ते विशेष स्वरूपावर ते अधिष्ठान आहे. तैसे मिथ्या प्रपंच का आश्रय जो आत्मा ताका सामान्य रूप सतरूप प्रपंच का आधार है. थांबायचं हां किती गोड लिहितात. तैसे म्हणजे त्या रज्जूप्रमाणे आत्मा हे सामान्य रूपाने प्रपंचाचा आधार आहे. प्रपंच म्हणजे काय जन्म नाही. प्रपंच म्हणजे 25 तत्वाचा व्यवहार त्याला प्रपंच म्हणायचा शास्त्रीय भाषेत. तिथून नाही कळायचं मी सांगतो. देह पंचमहाभूताचा 25 तत्वाचा आहे. 25 तत्वाचा आहे म्हणून प्रपंच म्हणायचा. 25 तत्व का जो व्यवहार सो प्रपंच कही आहे. म्हणून ही 25 तत्व असणारे आकाशाचे ह्याचे 5 भूत 5 त्याचा एक कदम झाला त्याचाही चिकट झाला ही प्रपंच. आणि ह्या प्रपंचाला मी देह म्हणतो ही भ्रांती झाला. आणि शे भ्रांती कालीसुद्धा तो वेगळाच आहे. मी देह म्हणतानासुद्धा वेगळा आहे का नाही वेगळा. न कळण्यामुळे देहच मी वाटायला का देह आहे मी हां न कळल्यामुळे वाटायला लागला. कशावरनं काय सांगतो गुरुजी सांगतो. अरे 6 महिने मी झालो आजारी आहे. मग 6 महिने मी झालो आजारी आहे. आजारी 6 महिने शरीर आहे पण हा वेगळा आहे का नाही. पण भ्रांतींचा संबंध झाला की ती नाही ते विकार अंगावर घेऊन नाही ते दुःख भोगावं लागला. म्हणून वर्तमान काळामध्ये ज्ञानोबा राहायचं जर ऐकशील तर तुझ्यासारखं सुख तुझ्यासारखं ज्ञान तुझ्यासारखं सत तुझ्यासारखं त्रिभुवन अजिंक्य तू झाला. विषय पामाला नाही कळत. हे शास्त्र पण दिलं कळत नाही त्याला. रेतीशी दिलं तर कळतच नाही रे. आमच्या महाराजांनी काय केलं हित एक कीर्तन केलं तिथं एक कीर्तन केलं कशाला त्यामुळे का सांगतो हिथं आम्हाला. त्यांचं सांग 17 ठिकाणी कीर्तन केलं असेल पण मुक्त झालंच काय. नाही म्हणलं महाराज इथं होते तिथं निघाले. त्याला काय पाखरू इथं बसतं तिथं उडून तिथं निघतं. तो महाराज काय पाखरू का मग तसं नाही. असं एका महाराज मी भ्रांती घालवली. आम्ही दोघं चालत होतो. चालता त्यांनी चमत्कार केला आम्हाला. आता आम्हाला चमत्कार करतेच होय मग आम्ही त्याच्यापेक्षा बनवट हा काय आपलं वैभव. आणि मग ते महाराज थोडं बाजूला सरकलं ते होतं पुढे गुप्त झाले पुढे निघाले एका पंक्तीत. मी पाठीमागून गेलो हसायला लागले. मी आम्हाला महाराज तसं नाही ते वाळलेलं गवतच बी हिथं पडत असतं पावसाळ्यात तिथं उगवत असतं. तसं नसतं इथं काय करायचं आम्हाला. इथून तू स्वर्गात जरी गेला तर केवढी किंमत आहे आपल्याकडे. ही ज्ञानाची बसते त्याला सोचून नाही बोलायचं पण ज्ञानाची अशी शक्ती आहे त्याचं कोणीच हे करू शकत नाही. गवताचं बी हिथं पडलं आणि तिथं उगवलं जाऊन काय वाऱ्याने नेलं त्यात काय एवढं. मुक्त झालं का अखंड आनंद भोगतोस का. वृत्तीरहित आनंद भोगतो का. विकाररहित आनंद भोगतो का. जगाचं स्मरण नाही असं झालं आहे का. हे जगातले चमत्कार नको दाखवा आम्हाला. हे विषय पामराला भूल आहे. साधं काही बोलत नाही आणि महात्मा तर नाही त्याच्याकरता ही चिंता नाही. म्हणून भ्रांतिकालीमध्ये सुद्धा मी देह म्हणतो तर तिथं मी या रूपाने सामान्य रूपाने आधार आहे आणि विशेष रूपाने अधिष्ठान आहे. विशेष म्हणजे नित्यमुक्त सच्चिदानंद. एकदा काय झालं एक सांगतो गुरुजीचं. मला काही महाराज लोक नागे फिरतात. हां आहेत काय येतात हो मला आमच्या जनावर नागवेच असतात. बसायला कुठं कपडे घालतात
गाई म्हशीला कुठे कपडे आहेत मग तुझा फार बसाड आहे का काय तसं आहे. म्हणून संत मालका सगळं वेगळी आहे. ही सगळ्या अंधळपणाचा बाजार आहे. म्हणजे त्याच्यामागे लेख जज्जन कोर्टन शिवसर ते लई गाडो असते ते काय शाणे असतात का. ईश्वर कृपा झालेला कोण आहे तो शहाणा आहे. पैशावाले शाणे असते निवड विषय आसक्त असते वेळाशी आणि त्याला तुम्ही किंमत देतात. किंमत कोणाला द्यावा कळतच नाही तर. चला और असंगताधिक विशेष रूप अधिष्ठान है. असंगता ही विशेष रूप आहे. त्याला अधिष्ठान म्हणावं. अधिष्ठान का त्याच्यावरती जगतं म्हणून. इस रीति से आधार और अधिष्ठान ज्ञानावर कोण जगतंय बुद्धी. कारण बुद्धीपासून ज्ञान व्यावहारिक आहे ना. मग त्या बुद्धीला अधिष्ठान ज्ञान कोणतं आहे तुझं स्वरूपाचं आहे. आणि तुझ्या स्वरूपाच्या ज्ञानाच्या संबंधाने बुद्धी पुढे शाळणी वाटते. म्हणून बुद्धीतून ज्ञान घ्यावं आपण, जगातून सत घ्यावं आपण आणि विषयातून सुख घ्यावं आपण. आपल्याला विषयात सुख वाटतंय, जगात सत्य वाटतंय आणि बुद्धी शाळणी वाटते. म्हणून बुद्धीतून ज्ञान काढावं आपण, विषयातून सुख काढावं आपण आणि जगातून सत्यता काढावं आपण. असं झालं. कशाचं महाराज उगा ऐकायला यायला लागला झाला. इस रीति से आधार और अधिष्ठान का सर्वज्ञात्मना मुनि ने किंचित भेद प्रतिपादन किया है. असे सर्वज्ञ आत्मक मुनी जे असणारे ऋषी त्याने सच्चिदानंद थोडासा भेद केला. वास्तविक भेद नाही, एकच वस्तू आहे ती. कळल्याकरता पद घालावं लागतं. दूसरा प्रश्न हं. जगत दृष्टा आत्मा से भिन्न कहा चाहिए. राहू दे आता हा विषय. हे सगळं अनुभवचं आहे आता. पहिलं 2-3 तरंग जरा शास्त्रीय भाषा सांगितलं थोडंसं 2-3 पानं. आता इथून सगळं अनुभवचं आहे. आणि कोणाला सांगायला लागलेत उत्कृष्ट तत्वदृष्टीला. चौथं तरंग तत्वदृष्टीचा, 5वं तरंग तत्वदृष्टी अदृष्टीचा आणि 6वं तरंग तर्कदृष्टीचा. तिन्ही प्रकारचे अधिकारी.